नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. कुठल्याही परिसराचा विकास होण्यासाठी खरं तर 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या: रस्ते, वीज आणि पाणी. त्यातल्या त्यात रस्ते अधिक महत्त्वाचे म्हणावे लागतील, कारण हे रस्ते गावाला शहराला, गावापासून शहराला, शहरापासून राज्याला आणि राज्याला देशाशी जोडत असतात. देशभरातल्या रस्त्यांची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे आणि ज्यांचं खातं दिवसाला 22 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधतं, मॅन ऑफ ब्रिजेस किंवा मॅन ऑफ हायवेज ही उपाधी ज्यांना मिळाली आहे, ते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज आपल्या गट्ट्यावरती आलेत. आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. गडकरीजी, सरकारचं केंद्रातल्या साधारण निम्मा कार्यकाळ आता पूर्ण झालेला आहे. 1000 दिवस आता लवकरच हे सरकार पूर्ण करेल. दिल्लीत तुम्हाला जाऊन आता जवळपास 5-7 वर्ष झाली असतील, तर आता खऱ्या अर्थानं तुम्ही दिल्लीमध्ये रमलेले आहात असं म्हणायचं? दिल्लीत तर मी रमलो आहे. दिल्लीमध्ये आता मी ॲडजस्ट पण झालो आहे आणि आता दिल्लीतल्या रुटीन कामामुळे जोडले गेलो आहे. कारण मी जेव्हा मंत्री म्हणून चार्ज घेतला तेव्हा 403 असे प्रोजेक्ट होते ज्याची किंमत 3,85,000 कोटी होती. ते जवळपास बंद पडलेले होते आणि आज मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो की यातले 95% जास्त प्रोजेक्ट पुन्हा सुरू झाले आणि त्यातले प्रॉब्लेम जवळपास सुटले आहेत. म्हणजे असं जर मी म्हटलं तर ते गैर होणार नाही की हिंदुस्थानमधल्या बँकांना जवळपास 3.5 लाख कोटी रुपयाच्या NPA आमच्या विभागाने वाचवलं. कसं वाचवलं? कसं? कारण हे 3,85,000 करोड रुपये स्टॉलपासून बंद पडलेले होते. अकाउंट जवळपास NPAच्या स्थिती झाले होते. कॉन्ट्रॅक्टर, इन्व्हेस्टर सगळे अडचणीत आले होते. वाईट स्थिती होती. अजूनही ती स्थिती त्यांची सुधारली, त्या धक्क्यातून अजूनही बाहेर आले नाहीत आणि त्यामुळे त्या प्रोजेक्टला अडकण्याच्या मागे लँड ॲक्विजिशन, फॉरेस्ट एन्व्हायरमेंट क्लिअरन्स, युटिलिटी शिफ्टिंग झाल्या नाही, लिटिगेशन्स, निर्णय न घेणं, या सगळ्यांमुळे एकंदर हे सेक्टरच असं काय झालं होतं की पूर्ण कोलॅप्स झालं होतं. पण आता 23-24 किलोमीटरपर्यंत बहुतेक असावं. तर पर डे म्हणजे 2 किलोमीटर कुठे आणि 24 किलोमीटर कुठे, म्हणजे आजचा हा रेकॉर्ड आजपर्यंत सगळ्यातला हायेस्ट 18 किलोमीटर हायेस्ट रेकॉर्ड होता, आज वाढला आणि माझं टार्गेट आहे 40 किलोमीटर पर डे. तर या नाही पण पुढच्या मार्चपर्यंत मी 40 किलोमीटरला पोहोचेन. आज माझ्याकडे 5,50,000 कोटी रुपयाची मी वर्क ऑर्डर दिलेली आहे जवळपास. आणि मी जेव्हा लाखो करोडमध्ये बोलतो तेव्हा लोक विचारतात मग पैसे कुठून येतात. तर कधीतरी तुमच्यापैकी जे फायनान्स समजतात त्यांना मी समजून सांगू शकतो की माझ्याजवळ पैसा कसा कमी नाही. खूप पैसा माझ्याजवळ, पैसा खर्च होत नाही, माझी समस्या आहे. म्हणजे आत्तापर्यंत ही कायम ओरड असायची की पैसे नाहीत त्यामुळं कामं होत नाहीत, कॉन्ट्रॅक्टरना द्याना पैसे नाहीत त्यामुळं वर्षानुवर्ष जी कामं अर्धवट अवस्थेत ती पडलेली आहेत. तर तुमच्याकडे अशी काय जादूची कांडी आहे की ज्याच्यामुळं धडाधड कामं होताना दिसत आहेत? बघा, मी महाराष्ट्रात जेव्हा मंत्री होतो 95 साली, त्यावेळी मला 5 करोड रुपये फक्त माझ्याजवळ होते आणि त्यावेळचे 10,000 कोटी रुपयाची कामं मी करायचं ठरवलं. म्हणजे आजचे ते कमीत कमी 1 लाख कोटी झाले. आता तर माझी विश्वसनीयता जे आहे तेव्हा माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हता. मग मी ज्यावेळी मनोहर जोशी बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली, माझं भाग्य, तर त्यावेळी आमचे ते चीफ सेक्रेटरी त्यांनी मी बॉन्ड्स उभे करायचं ठरवलं. त्यांनी फाईल रिजेक्ट केली. रिजेक्ट केल्यावर मी मनोहर जोशींकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, सर मी पैसे मार्केटून उभे करतो, मला तुम्ही जर परवानगी दिली तर मला करता येईल. तर नितीन कसा रे म्हणे, तू चांगला आहेस पण कुठून शक्य होईल रे म्हणे, तू हजारो करोड, त्यावेळी मी लाखो करोड, हजारो करोड बोलतो म्हणे, कोण पैसे देईल, कसं होईल म्हणे. मी म्हटलं, सर एक काम करा, मला परवानगी द्या, परवानगी दिल्यानंतर तर पैशाचं काही नुकसान होत नाही, फार झालं तर मी अपयशी होईन, पण मला संधी द्या, मी करून दाखवेन. आणि मला मनोहर जोशींनी त्यावेळी त्या चीफ सेक्रेटरीच्या रिमार्क ओव्हररूल करून मला परवानगी दिली. तुम्हाला असं त्यावेळी मी पहिल्यांदा 450 कोटीचे बॉन्ड्स काढले. 15 दिवस खूप मेहनत केली. मी सगळ्या ठिकाणी त्यावेळी लॅपटॉप नवीन आलं होतं, आमच्या इंजिनिअरिंग बँकांना, इन्व्हेस्टरला भेटायचो आणि तुम्हाला मला पहिल्यांदा 400 कोटी रुपये पाहिजे होते, तर 1,180 कोटी ओव्हर सबस्क्राईब झालं. दुसऱ्यांदा 450 कोटी पाहिजे, 1,050 कोटी आले. मला आठवतं त्यावेळी रतन टाटांनी आणि धीरूभाई अंबानींनी मला म्हटलं होतं की तुम तो हमारे से भी आगे चले गए. कारण एवढं मोठं रेटिंग MSRDCला मिळणं, की मला अजून आठवतं की MSRDC म्हणजे पहिले जी जागा होती त्याला ॲस्बेस्टाची अशी सीट होती. आणि मी जेव्हा असं तिथे जाऊन त्या ऑफिसमध्ये लाखो हजारो करोडमध्ये जेव्हा बोलायचो, तर एक जण वरतून असा पाहिला आणि त्याने म्हणलं, तुम्ही बोलताय एवढं, तुमच्याकडे सिमेंटचं छप्पर तर नाही वरती म्हणे. तर मी काय केलं की आर्किटेक्टला बोलावलं. मी म्हटलं, या शीट्स अशा येता बदलवता येणार, याला असे दुसरी शीट लाव.
की जसं काही बिल्डिंग कॉन्क्रीटची आता दिसलं पाहिजे बाहेरून, आणि सिलिंग लावा असं छान, आणि सिलिंग लावलं, चकाच्या खुर्च्या वगैरे चांगल्या घेतल्या, AC लावला, वरतून टिनपणाचा शेड होते सगळं. पण मी कामाला सुरुवात केली आणि माहिती आता मुंबईत बघा ना, त्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे 3600 कोटीचं टेंडर होतं. मी त्यावेळी रिलायन्सचं रिजेक्ट केलं, खूप लोक चर्चा झाली, पण ते 1650 कोटीत बांधलं, 2000 कोटी वाचले. हे सगळे तुमचे फ्लायओव्हर 1800 कोटी रुपये एस्टिमेटेड कॉस्ट होती, हे 1000 कोटीत पूर्ण झाले. वरळी बांद्रा मी अर्धा बांधला आणि 420 कोटी ते काम दिलं. ते माझ्याकडे थोडं बहुत झालं होतं, पण ते आमचं सरकार गेल्यावर ते असं काही 420 कोटी लागले की ते काम 1800 कोटीत गेलं. पण आमच्या काळात सगळी कामं स्वस्तात झाली, चांगली झाली आणि पैसे पण वाचले. माझा फायनान्शियल मॉडेल मोठं इंटरेस्टिंग आहे. माझा जवळपास 65,000 कोटी रुपये भारत सरकारचं बजेट आहे. नंतर 10,000 कोटी रुपये माझं टोल इन्कम आहे. तर हे 10,000 कोटी रुपये जर मी समजा एक 15 वर्षाकरता मॉनिटाईज केले तर मला आज कमीत कमी 1,80,000 ते 2 लाख कोटी कोणी द्यायला तयार आहे. हा कोड आहे. मी ट्रायपार्टी ॲग्रीमेंट करीन, माझा टोल आहे, मला मॉनिटाईज करायचं आहे. तिसरं 70,000 कोटी रुपयाचे बॉन्ड्स काढायचा मला अधिकार आहे. तिसरं माझे 105 प्रोजेक्ट सरकारी पैशाने पूर्ण झाले आहेत, ते जर मी मॉनिटाईज केलं 1.25 लाख करोड मला मिळतील. शिवाय पुढल्या 2 वर्षात मला 1.5 लाख करोड बजेटचं मिळेल. शिवाय या कामातून पुन्हा टोल लागेल, पुन्हा तो मी सिक्युरिटाईज करीन, तर माझ्याजवळ तर 15 लाख कोटीचे मी रस्ते बांधू शकतो. आता तुम्हाला मी इनोव्हेटिव्ह कसं आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट रस्ते पनवेल 8 लेन कॉन्क्रीटवर आम्ही बांधतो, रात्रंदिवस काम सुरू आहे. तर मी आमच्या पोर्टचे चेअरमन इन्कम टॅक्स कमी होते, त्यांना म्हटलं तुम्ही बँकेतून लोन घेतला ना? हो म्हणे, ICICI बँकेतून घेतला. किती तुमचं व्याज आहे? तर म्हणे 11%. म्हटलं तुम्ही का बरं रुपीजमध्ये कर्ज करता, डॉलरमध्ये का नाही काढत? म्हणे डॉलरमध्ये आपल्याला कोण कर्ज देईल? आता आमच्या पोर्टमध्ये दरवर्षी 5,000 कोटी डॉलरमध्ये इन्कम आहे. हे बाहेरून विदेशी शिप येतात ना, तर ते आम्हाला डॉलरमध्ये फी भरतात. तर मी म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही डॉलरमध्ये हेजिंग न करता तुम्ही पैसे वापस करा, तुम्हाला स्वस्तात मिळतील. म्हणून कुठे मिळतील? मी लगेच फोन उचलला आणि ICICI बँकेच्या चेअरमन होत्या चंदा कोचना फोन केला. म्हटलं तुम्ही मला मॅडम डॉलरमध्ये द्याल का? म्हटलं देईल. म्हटलं रेट काय लावाल? म्हणे लाबोर प्लस 2%. म्हटलं का बरं जास्त लावता तुम्ही? मी त्याला म्हटलं टेंडर काढा. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी 3,000 कोटी रुपये केवळ 2.25% मिळवले आणि या रस्त्याचा सुरू आहे, जो 11च्या ऐवजी 2.25%. आता मी 50,000 कोटी रुपये माझा ॲग्रीमेंट झाला आहे, 2% मला मिळतील डॉलरमध्ये. म्हणजे मी या पोर्टवर आता JNPTमध्ये 2,000 कोटी रुपयाचं मी ड्रेसिंग करतो आहे. मागच्या वर्षी आता येतात, तुम्हाला सांगतो कसा फायदा आहे. मागच्या वर्षी आमचे 12 मेजर पोर्ट आणि 3 फ्लॅगशिप ऑर्गनायझेशन, कोचिन शिपयार्ड, ड्रेसिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशन इंडिया, मला 6,000 कोटी प्रॉफिट झाला. यावर्षी आता 7,000 कोटी प्रॉफिट आहे. JNPTला मागच्या 1,013. मी हा प्रॉफिट हे डॉलरवरचे पैसे टाकून मी 1 लाख कोटी रुपयाचं ऑलरेडी मी पोर्टमध्ये 1 लाख कोटी रुपयाचे कामं देऊन चुकलो आहे आणि अजून 1 लाख कोटीची कामं मी करीन. मी कोणा फायनान्स मिनिस्टरकडे जात नाही, मी कोणाला पैसे मागत नाही. पैसे आहेत, कामच होत नाही लवकर. पण आधीच्या लोकांना हे का नाही करता आलं ते मला माहिती नाही. मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की 2 रेषा आहेत. आपली रेषा मोठे करण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर दुसऱ्याची पुसणं किंवा आपली मोठी करणं. त्यामुळे कोण काय केलं नाही केलं याच्या विचारात मी पडत, आपल्याला आपलं काम किती करता येईल तेवढं मी करायचा प्रयत्न करतो. आणि दुसरं, मी 5.5 लाख कोटी रुपयाची ऑर्डर दिली आत्तापर्यंत. एक कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे नाही आला. मी तुमच्या मीडियावर बोलतो आहे. 100% करप्शन फ्री, ट्रान्सपरंट, कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी करायचा प्रयत्न केला, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. आता माझी भाषा कधी मी त्या काढलं, तुझं चांगलं नाही केलं काम, तुला ट्रोलर काही टाकलं म्हटलं तुला. तर हेही लोकांना माहिती आहे. आणि मला आता मी दिल्लीला एक हायवे बांधतो आहे, हा मुंबई पुण्यासारखा याच्यावर मोठा आहे, 8 लेन आहे. तर त्याला ॲक्सिस कंट्रोल हायवे, दिल्लीचा रिंग रोड आहे. त्याच्यामुळे दिल्लीचं 50% पोल्युशन आणि 50% ट्रॅफिक जाम कमी होणार आहे. 15,000 कोटीचा रोड आहे, त्याला 2.5 वर्षाचा पिरियड होता. मला प्रधानमंत्री म्हणाले की नितीनजी ये 400 दिन में नहीं पूरा होगा. तर मी कधी कशाला नाही म्हणत नाही. मी म्हटलं नाही सर, ये नहीं हो सकता, ये आपको शोभा नहीं देता. आप किसी चीज़ को नहीं बोलते और मुझे आप नहीं बोल रहे हैं, आप प्रयास करो. मी म्हटलं कैसे होगा 400 दिन में इतना 15,000 करोड़ का काम, आप ट्राय करो. मी बोलवलं सगळ्या कॉन्ट्रॅक्टला, 400 दिन में करना है. ते म्हणे नहीं होता. म्हटलं तुम मंत्री हो कि मैं मंत्री हो, खाओ लगाओ काम को. म्हटलं होणार नाही होणार. सगळे कामाला लागले. आता तुम्हाला मी सांगतो, तो रोड आता त्याचं उद्घाटन मी जूनमध्ये करणार ना, हा जवळपास 450 दिवसात पूर्ण होईल.
2.5 वर्षाचं काम 5.5. परवा मी या दहेजला पूल केला आम्ही, तो 34 महिन्यात बांधला. सुंदर पूल आहे मुंबई अहमदाबाद रस्त्यावर. तर आता मी म्हटलं की पिरियड कमी करा. जसं मुंबईमध्ये मी केलं होतं त्यावेळी ते फार इंटरेस्टिंग होतं की आता हा तुमचा एअरपोर्ट समोरचा एलिव्हेटेड रोड आहे ना सांताक्रूज तो वरती, हा काहीतरी 14-15 महिन्यात बांधला गेला होता. तेव्हा मी एक नियम केला होता की जो 1 दिवस पहिले बांधेल त्याला 1 लाख रुपये अवॉर्ड मिळेल आणि जो 1 दिवस लेट करेल त्याला 1.5 लाख रुपये फाईन होईल. वर्क कल्चर बदललं. त्यावेळी तुम्हाला आठवतं का मला माहीत नाही, या रोडवर रात्री लोक काम करायचे. लोकांचा माझ्यावर गैरसमज आहे की मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा खूप एक्सपर्ट आहे म्हणून. असं कॉन्ट्रॅक्टरलाही वाटतं, मला काही समजत नाही. असं सांगू नका. नाही म्हणे खरं आहे, विशेष काही समजत नाही. माझ्या घरचं घर बांधता नाही पण आमचा वाडा आहे, तर मी ते माझ्या आकलेने काम केलं तर तो पिलर माझ्या बेडरूममध्ये निघाला, मला ते बांधता नाही आलं. मी एक नेहमी गोष्ट सांगतो की इच्छाशक्ती, इफ देर इज अ विल देर इज अ वे, and if there is no will there is only survey, discussion, seminar, committee, subcommittee and research will. तर माय स्ट्रॉंग पॉलिटिकल विल ही माझा सगळ्यात मोठा ॲसेट आहे. एकदा झालं ठरलं म्हणजे ठरलं, मागे लागतो मी त्याच्या. पण तुम्हाला आता असं वाटत असेल ना की मधल्या काळामध्ये जेव्हा इथं सरकार आलं म्हणजे BJPचं महाराष्ट्रात, त्यावेळेला अशी चर्चा होती की तुम्ही याल म्हणून, तर आलो नाही ते बरं झालं. एकूण महाराष्ट्रातली आत्ताची स्थिती बघता, पहिली गोष्ट मी महाराष्ट्रात कधीच यायला तयार नव्हतो. एक तर मी दिल्लीत जायला तयार नव्हतो. मी मनस्वी कार्यकर्ता आहे. मी माझा बायोडाटा कोणाला दिला नाही, कोणाला तिकीट मागायला गेलो नाही. मला पटलं ते केलं, जे वाटलं योग्य वाटलं ते बोललो. आणि बोलतानाही पण मी खोटं वगैरे बोलत नाही, खोटं आश्वासन देत नाही. जे पटलं ते ठगाठक बोलत असतो. म्हणजे मग कधी फायदा होतो की नुकसान होतं. मी दिल्लीला जायला तयार नव्हतो, रिलक्टंट होतो. त्याचं खरं कारण म्हणजे दिल्लीचे हॉटेल मला कधी आवडत नाही. पनीर आणि आलू पराठा आणि ते मी दिल्लीचा मला कंटाळाच होता. म्हणजे मी रात्री एअर इंडियाचं विमान यायचं, तर दिल्लीला गेलो तो 1-1 वाजता 2-2 वाजता इंटरनॅशनल विमान घेऊन वापस यायचो. दिल्लीत कधी राहायचोच नाही. आणि जेव्हा मी दिल्लीत जायचं ठरलं तेव्हा माझ्या खरोखर जसं काही एखादं दुःख येतं तसं माझ्या अंगावर आलं. सासरी जायचं. हां. तर आता मी दिल्लीमध्ये गेलो, आता दिल्लीत ॲडजस्ट झालो. जेव्हा झालं तेव्हा मला आता महाराष्ट्रात वापस यायचं नाही. दिल्लीतली हॉटेल आवडायला आता जे काय ते मी दिल्ली ही माझी डेस्टिनी आहे, मी ठरलो आता दिल्लीवर वापस नागपूरलाच आहे. पण एकूण महाराष्ट्रातली जी सध्याची स्थिती आहे ती बघून तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, मी मराठी पेपर वाचत नाही रोज आणि न्यूज तुमच्या ऐकतो रात्री 11 वाजता वगैरे कधी थोड्या बहुत, तेव्हा मला फार जास्त माहिती पण नाही. हां, सामना येतो माझ्याकडे. वाचता का? कधी कधी वाचायला मिळतं. दिल्लीत बसून काय वाटतं तुम्हाला जे सध्या सुरू आहे त्याच्याबद्दल? मला काहीच वाटत नाही, कारण माझ्या महाराष्ट्राशी आता मी म्हणजे तनानी मनानी आत्म्यानी महाराष्ट्रात नाही आहे. मला माझ्या डिपार्टमेंटचं महाराष्ट्राचं काम काय तेवढंच माझ्याजवळ आहे. त्यामुळे मला काय होतं महाराष्ट्रात काय सुरू म्हणजे मला विचारलं तर तेवढी मदत करतो. बाकी माझा तसं आता, कारण माझ्यामागे एवढे प्रॉब्लेम्स आहे दिल्लीत. ज्या राज्याचे आपण प्रदेशाध्यक्ष राहिलात, ज्या राज्यातनं आपण खासदार म्हणून निवडून जाता, अनेक प्रोजेक्ट्स करून ज्या राज्याला आपण विकासाच्या मार्गावर नेलं आहे, त्या महाराष्ट्रापासून इतकं अलिप्त राहण्याचं कारण काय आहे? कारण माझी पण क्षमता कमी आहे. परवा मी एका चॅनलवर बोललो तर मला घरची लोक, माझी बायकोही नाराज झाली, खूप फोन आले लोकांचे. आता काय झालं, माझा बेसिक पिंड कन्स्ट्रक्टिव्ह काम करणारा आहे. शेतीत ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये खूप मी असे प्रोजेक्ट चालवतो. मलाही थोडा आता कंटाळा आला आहे. त्यामुळे मी असं म्हटलं की आता मला असं वाटतं की आपण हळूहळू त्या कामाकडे जावं. किंवा मी थकायलाही लागलो. पहिले माझ्यात जो उत्साह होता, मला आठवतं मी एकदा BJPला एक हेलिकॉप्टर होतं नवीन, ते म्हणजे असं हेलिकॉप्टर होतं की तिथून खिडकीतून हात घालून आंबा तोडता येईल झाडावर, इतकं भुक्कट टेक्नॉलॉजी होतं. महिनाभर त्यात विदर्भात फिरलो. इतका डेअर डेव्हिल होतं, मी कुठेही जायचो, काही करायचो. त्या हेलिकॉप्टर मी 1 महिना विदर्भात 300-300 सभा घेतल्या होत्या आणि ते सगळ्या लोकसभेत निवडून आल्या होत्या. आता थोडंसं काय झालं की माझ्यात थोडं वय तसं नाही राहिलं, थोडा उत्साही थकून जातो. नितीनजी, तुम्ही थकलो कंटाळलो असं सांगताय बऱ्याचदा, पण गोव्यात तुम्ही जी तत्परता दाखवलीत तर ती तत्परता म्हणजे काय, नेमकं काय केलं तिकडे? मी तुम्हाला सांगतो काय झालं. एखादा माणूस त्याच्या ह्याच्यात चुकला, एखादी पार्टी चुकली, ते परिणाम त्यांना भोगावं लागतात. मी सांगतो काय झालं. 7 वाजता निर्णय झाल्यानंतर मला अमित शहाचा फोन आला. मी त्यांना म्हटलं की मला कठीण वाटतं, कारण जे 3 लोकांची पार्टी आहे गोवा फॉरवर्ड, ते काँग्रेसचेच लोक आहेत. त्यावेळेस 17 आणि 3 ज्याला त्यांना मिळतील आणि ते सरकार होईल. बोले इतने जम नहीं सकता कुछ. मतलब मुश्किल लगता है. नहीं बोले आप कुछ कोशिश करो, आप सोच लो.
अगर करना है तो फिर मुझे जाना पड़ेगा. बोले मैं बात करता हूँ, फ्लाईट तयार आहे, आप तुरंत जाओ. मी घरी गेलो, मी तयार झालो आणि मी लगेच विमानात उतरलो. ते फ्लाईट शो मला 9:30 वाजले. 12:30ला पोचल्या. मी जायच्या आधी सगळ्यांना फोन केले. भाजपचे नेते, मनोहर पर्रिकर, ते MGPचे लोक आणि हे सगळ्यांना बोलवलं. गेल्यावर पहिले गोवाच्या लोकांशी बोललो. आता असं आहे की जेव्हा निवडणुकीत सरकार बनतं तेव्हा काही श्रीकृष्णाने काय सांगितलं, मोक्ष काय, आत्मा वगैरे अशी चर्चा होतच नाही. त्याला मिळणार काय, याला मिळणार काय, खातं मिळणार काय, हे अतिशय नॅचरल आहे. ते सगळं झाल्यावर त्याचा प्रश्न सुटल्यावर तो म्हणाला आपण बघू. तू पण राहतो. तर म्हणाला मी राहतो. मग आम्ही 13 अधिक 1 इंडिपेंडंट आमचा म्हणजे 14 आणि 3 17 झाले. मग ते विजय सरदेसाई आले. मग या दोघांनी पण मला सांगितलं. म्हणजे 3 वाजले पहाटे. तो म्हणाला माझी पहिली अट आहे की मनोहर पर्रिकर जर मुख्यमंत्री बनतील तर आम्ही सपोर्ट करू, आम्ही दुसऱ्या कोणावर काम नाही करणार. म्हटलं हे तर निर्णय मी नाही घेऊ शकत. नाही म्हणे तुम्ही काहीतरी याचा निर्णय करा, करत आलं तर आम्ही सपोर्ट करतो. मग मी 3:30-4च्या दरम्यान मी अमित शहांना फोन केला की हे म्हणतात मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री बनणार तर हे सपोर्ट करायला तयार आहे. तो बोले जो पार्लियामेंट्री बोर्ड में पूछना पड़ेगा. तो बोले एक तो आप और मैं, 2 तो मेंबर है, तो आपका क्या मत है. बोला सरकार बनाना है तो ये करना पड़ेगा. बोले मनोहर तैयार है क्या. बोले मनोहर से पूछा, मैंने वो कहा कि पार्टी कहेगी तो मैं तैयार हूँ. बोले मुझे टाइम दो, मैं सुबह 8 बजे तक बताता हूँ. 8 वाजता त्यांचा मला फोन आला. आम्ही असं करता का 5:30 वाजता मी सामान घेऊन तिथून गाडीतून सिद्धार्थी गोवामध्ये आलो आणि मनोहरला म्हटलं 8:30ला तू तिथे ये. 8:30ला तो येऊन तयार तर 8ला मला फोन झोपेतून उडवलं माझ्या PSने की अमित शहाचा फोन आला. तर माझं प्रधानमंत्र्यांशी बोलणं सगळ्यांनी झालं आणि मनोहर तयार असेल तुम्ही पुढे जा. 9:30ला आल्यावर मी म्हटलं बोलवा पुन्हा सगळ्यांना. ते पुन्हा आले. मी म्हटलं आम्हाला मान्य आहे मनोहर पर्रिकर. मग पुढचं बोला. पुढचं ठरलं. काय झालं ते मी नाही सांगत तुम्हाला, फक्त मंत्रिपदाचं होतं. कोणी किती मंत्रिपद घ्यायचे ठरल्यानंतर मग ते पुन्हा गेले. ते येतच नव्हते. मग ते आले मला म्हणाले येत नव्हते म्हणजे तुम्हाला मग तुमचे हार्टबीट्स वाढले असतील. नाही नाही आमच्या बीट वाढत नाही कधी हार्टबीट. मी म्हटलं त्यांना फोन लाव, घेऊन या म्हटलं त्यांना. आले. आम्हाला 2 दिवसाचा वेळ द्या. म्हटलं असं नाही जमत. म्हटलं माझं 6चं विमान आहे, मी चाललो वापस. म्हटलं सरकार बनवायचं असेल तर हो किंवा नाही. म्हणा तुम्ही सांगितलं सगळं मी केलं. म्हटलं आता तुम्ही कसं काय हे करता. बरं पहिले त्यांचे 2 मंत्री बरोबर, तिसऱ्यालाही बनवून टाकू म्हटलं आपण मनोहरला. कारण पुन्हा एक इकडे तिकडे पळालं तर पुढे भानगड त्यालाही बनवून. त्याचे 3 झाले, यांचे 2 झाले. आमचा एक 6 तर मंत्री काय, बाकी म्हटलं सभापती उपसभापती आणि आपले बाकी ॲडजस्ट होतील. मनोहर तर माझं ठरलं. मी एक इंडिपेंडंट म्हटला हुशार, तो येतच नव्हता. सपोर्ट करतो म्हणायचा, चर्चा करायचा. तर मी मुद्दाम 15 लोकात म्हटलं. तो एक काँग्रेसबरोबर इंडिपेंडंट होता, गावकर म्हणून. तो त्यावेळेला आता आमच्याबरोबर आहे, त्यावेळेला नव्हता. आणि तो गावकर बसला आणि म्हटलं रूममध्ये त्याला करून टाकू म्हटलं मंत्री. ते 15 लोकांनी ऐकलं. ते त्याला फोन केला की ते गावकरला करून द्या. तो धावला पत्र. तर ते 21 झाले. 21 झाल्यानंतर मग आम्ही लगेच तिथूनच ते 4 वाजता त्याला काही याचे प्रश्न होते त्यांचं, कारण ते हार्डकोर BJPच्या विरोधात होते त्यांचं गोवा फॉरवर्ड. तर मी म्हटलं अरे असं नाही होत राजकारणात, कोणी परमनंट शत्रू नसतात पण मित्र नसतात. पण गोव्याचा विकास करू. मी 15,000 कोटी रुपये दिले म्हटलं गोव्याला, तुम्ही सगळे म्हणून काम करा. तयार झाले सगळे. आणि 4:15ला आम्ही गव्हर्नमेंटचा वेळ घेतला. ते गेले. तिकडनं लगेच प्रेस कॉन्फरन्स ठरवली, TV कॅमेरे सगळ्यांना बोलायला लावलं. रेकॉर्ड झाला सगळं, सगळे कागदपत्र जे रेकॉर्ड झाले. आणि मग तेव्हा आम्ही डिक्लेअर, तेव्हा दिग्विजय सिंगला जाग आला काय झालं म्हणून. हे का नाही गेले आधी तिथे, हे झोपले राहिले, आम्ही काम केलं. हे आमचं कॅलिबर आहे. त्याचं आम्ही काय नैतिक काय. एखादी व्यक्ती म्हणजे गोव्यासारख्या राज्यातून दिल्लीत जाते आणि संरक्षण मंत्री बनते, हे खूप मोठं प्रमोशन आहे. पण देशाचा संरक्षण मंत्री एक चिमुकल्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून येणं परत, हे त्याच्यासाठी अपमानास्पद नाही आहे. नाही, मी त्यांना म्हटलं आहे की तुम्ही म्हटलं तर म्हटलं की गोवा म्हणजे एक महानगरपालिका आहे, नागपूर महापालिका मोठी म्हटलं, त्याच्यावर लहान गोवा राज्य. म्हटलं मला वाटतं की संरक्षण मंत्रीपासून तू यावं की नाही यावं याचा विचार केला पाहिजे. तो म्हटला पार्टी जे सांगेल ते मी करेन. मनोहर पर्रिकर निस्पृह कार्यकर्ता आहे. त्यांनी कधी मान सन्मानाचा विचार नाही केला. आणि ही गोष्ट खरी आहे की जर मनोहर पर्रिकर नसते आले तर आमचं सरकार नसतं बनू शकलं. हे तुमचं पर्रिकरांचं अपयश नाही का की तुम्हाला तिथली सत्ता गेली, मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री हारले. आहे ना, आम्ही मुख्यमंत्री हारले, आमचे मंत्री हारले, आम्ही जिंकू शकलो नाही. भाजप म्हणून निश्चितपणे आमच्या सगळ्यांकरता काही ही चांगली गोष्ट नाही आहे, ती आम्ही स्वीकारली ना. UPमध्ये ज्या पद्धतीचे रिझल्ट आले तसे अपेक्षित होते नव्हते.
तुमचा अंदाज किती सीट्स येतील असा होता? 230 240 येईल असं वाटतं. मग इतक्या सीट कशामुळे आल्या असं तुम्हाला वाटतं आता? नरेंद्र मोदींनी जे निर्णय घेतले, काम केले, त्याला लोकांचं भक्कम समर्थन मिळालं. आणि दुसरं, जात, पंथ, धर्म आणि भाषा याच्यावरती विकासाचं राजकारण वरचं ठरलं. म्हणजे मुस्लिम मोहल्ल्यात मला अनेक आमदार भेटायला येतात, मुस्लिम मोहल्ल्यात BJPला मतं मिळाली आणि हे एक चांगलं साईन आहे. उत्तर प्रदेशमध्ये गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी या सगळ्यांना असं वाटतं, होप आहे त्यांना की या सरकारमध्ये आमचं काहीतरी बदलेल, भविष्य बदलेल आणि त्या भावनेने लोकांनी मतं दिली आहे. त्याच्यामुळे जबाबदारी तर म्हणजे तुमची वाढली, तुमच्या पक्षातल्या बाकीच्या नेत्यांची, खासदारांची, ज्या पद्धतीनं लोक मधल्या काळामध्ये बोलत होते. मी आता मुख्यमंत्री मला भेटले, ते निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री भेटले, मी त्यांना लगेच बसवून एक प्लॅन तयार केला, कारण उत्तर प्रदेशच्या विकासामध्ये मुंबईचे प्रश्न सुटणार आहेत. दिल्लीमध्ये जे आम्ही जे बघतो इथून, तर असं दिसतं की दिल्लीतल्या सगळ्या मंत्र्यांमध्ये त्यातल्या त्यात बोलणारे, पंतप्रधानांच्या समोर बोलणारे तुम्ही असे एकूण ऐकतो आम्ही. म्हणजे अशी खरंच स्थिती आहे? लोक बोलायला कचरतात पंतप्रधानांच्या समोर? असं काय नाही, मी तर बोलतो नाही. तुम्ही बोलता एवढंच माहिती आहे आम्हाला, बाकीचे बोलत नाहीत. हे सगळे बोलतात, सांगतात आपलं म्हणणं काय असेल तर. असं प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. माझा स्वभाव, मी एकदम डायरेक्ट बोलतो की सर हे तुम्ही करू नका, हे चूक आहे, हे बरोबर नाही आहे, हे फार वाईट परिणाम होतील, असं मी बोलू शकतो. तुम्ही नागपूरचे आहात म्हणून बोलू शकता असं आहे? असं नाही आहे, नाही काय असं काही नाही. माझा एक स्वभाव आहे तो. मी काय केलं की मी कधी खोटं बोललो नाही, चोपड्या गोष्टी नाही केल्या. मला एखादं काम नसेल तर मी सांगतो की हे काम मी तुमचं करू शकत नाही, मला करायचं नाही. डिमॉनिटायझेशनचा झाला त्यावेळेला अशी चर्चा तरी होती की एकटे तुम्ही होता की ज्यांनी डिमॉनिटायझेशनचे दुष्परिणाम किंवा त्याच्यातले धोके काय असू शकतात त्याच्याबद्दल भांडण नका लावू. असं आहे की आम्ही एक शपथ घेतली आहे जेव्हा मंत्री झालो तेव्हा, की जे काही कॅबिनेटमध्ये बोलू, जे काही करू ते गुप्त ठेवू, बाहेर बोलणार नाही. त्यामुळे मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर कसे देणार? आमचं एक दुर्भाग्य, आमच्या इथे आमची पार्टी, आमची विचारधारा, आमचे नेते यांची खरी ट्रॅजेडी अशी आहे की इमेज वर्सेस रियालिटी अँड ग्राउंड रियालिटी वर्सेस परसेप्शन. आता हे योगी आहेत नाही, हे सगळ्यात पुरोगामी नेते आहेत, जातीयवादाच्या, सांप्रदायिकतेच्या आणि उच्च नीतीवर लढणारे आहेत आणि ते कुठले जातपात मानत नाहीत. पण त्यांचे भगवे कपडे पाहून तुम्ही आपले रोज जातीवादी, सांप्रदायिक जो आम्हाला चिपवायला हेच लावतात. ते कसं आहे की इतके प्रोग्रेसिव्ह लीडर आहेत आणि BSc मॅथमॅटिक्समध्ये आले आहेत, पण कसं आहे की ते लोकांना वाटतं हा काहीतरी पूजा अर्चा करत, काहीतरी गोमातेची पूजा, काहीतरी म्हणजे अशी एक सेक्शन ऑफ मीडिया टपलीच आहे आमच्यावर काही गोष्टी चिपवायला. तर त्याच्यामुळे असं इमेज आहे, पण काही सत्य नाही आहे. जे नवे मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ, ते PMचं मटेरियल आहे असं तुम्हाला वाटतं? असं आहे, आज ते मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री, चांगल्या मुख्यमंत्र्यांचं मटेरियल आहेतच. बाकीच्या विषयावर दर रात्री चर्चा घडवणं, त्याच्यावर लोकांचे निर्णय बोलवणं, त्यांना आपसात भांडणं करायला लावणं, त्याचे विवाद घडवणं, हा सगळे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिले, तुम्ही घडवला. याला जोडूनच एक प्रश्न आहे की नरेंद्र मोदी कडक प्रिन्सिपल मानले जातात, ते असेसमेंटही करत असतात प्रत्येकाच्या कामाचं. म्हणजे तुम्ही नेहमीच डिस्टिंक्शन किंवा A+ मध्ये पास होता, ते काय कसं करतात ते असेसमेंट नरेंद्र मोदी? मला काहीच माहिती नाही. मी तुम्हाला एक सांगू का, मी वन डे क्रिकेट सारखा आहे. मी पाहतो की कमी बॉलमध्ये जास्तीत रन कसे काढतील, काम करत असतो. आणि मला कधी माझं पब्लिक रिलेशन ऑफिस नाही आहे. मी कोणाला काही माझं सांगायला फीडबॅक, मला अनेक लोक म्हणतात हे जसं आहे ना, असे तुम्ही उचकवलं, मला असे खूप भेटतात दिल्लीत, यू आर ए प्राईम मिनिस्टर मटेरियल, अरे तुम्हीच व्हायला पाहिजे होते. मी म्हणलं काय, तुम्ही आहातच ना. माझं म्हणणं असं आहे, जे काम मिळालं ते आपण व्यवस्थित करत राहायला पाहिजे. हे आपल्याकरता हेच आपलं पहिलं काम आहे. आणि ते काम जर तुम्ही निष्ठेने केलं तर तुम्हाला त्याच्यात आपोआप चांगलं यश मिळत असतं. बाकीचं असं आहे की कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, काम करत राहा. इमेजच्या बद्दल आपण बोलतोय नितीनजी, एक फोटो गेल्या काही दिवसांमध्ये खूप व्हायरल झाला, 6-7 वर्षापूर्वींचा असेल. तुम्ही आहात, सुषमाजी आहेत, बहुतेक लालकृष्ण अडवाणी आहेत आणि नरेंद्र मोदी काहीतरी सांगतायत आणि तुम्ही ऐकतायत, असा तो फोटो होता. 7च वर्षात परिस्थिती बदलली आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही काम करताय, ते देशाचे सर्वोच्च नेते आहेत, लोकप्रिय आहेत. विश्वास बसतो नशिबावर हे सगळं बघून? कसं स्वीकारता हे तुम्ही? ह्याच्यात काय अडचण आहे? मी ज्यावेळी पक्षाचा अध्यक्ष होतो तेव्हा मी आलो तर अडवाणी उठून उभे राहायचे.
मी त्यांना एक दोनदा म्हटलं, अडवाणी जी आप मत खड़े रहिए, मुझे अच्छा नहीं लगता. ते म्हणे मैं आपके लिए नहीं खड़ा होता हूँ, मैं अध्यक्ष के लिए खड़ा होता हूँ. त्यावेळी मी अध्यक्ष होतो, त्यावेळी मला त्यांनी भेटणं त्यावेळी स्वाभाविक होतं. आज ते प्रधानमंत्री आहेत, ते आमचे नेते आहेत, मी त्यांच्या मंत्रिमंडळात काम, मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. तर या गोष्टीत काहीच गैर नाही आहे. मी हे स्वीकारलं पाहिजे की मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. जेव्हा मी अध्यक्ष होतो तेव्हा सगळे लोक माझ्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्याच्यामुळे याच्यात गैर काहीच नाही आहे. आणि परिस्थितीमध्ये असं कधी होतं. आता सर जे म्हणत होते की PM इन वेटिंग किंवा अजूनही वुड बी PM, आणि ज्या पद्धतीने तुमचा कामाचा आवाका आहे, धडाका आहे, ते बघता अगदी म्हणजे मराठी म्हणूनही असेल, ते एक प्रेम पण असेल, तसं वाटणं साहजिक आहे असं तुम्हाला वाटत नाही का, लोकांची ती भावना? मला बिलकुल वाटत नाही. मी रात्री झोपताना कधी प्रधानमंत्रीपदाचं स्वप्न बघत नाही, मला बघायचं नाही. आणि मला याच्या कोणाकडनं शिव नको. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये मी त्यांना मोदीजींना एकदा म्हटलेली गोष्ट, मी चाललो होतो गप्पा मारताना म्हटलं की माझ्याकडे ते आपले सांगलीचे चितळे भेटले. माझं एक स्वप्न आहे की तुम्ही अशावर खरंच चर्चा ठेवा, तुम्ही हे दिवस रात्री लावता, या काही उपयोगाचं नाही. त्याने काय सांगितलं की आपल्या इथे ब्राझीलमध्ये सगळ्यात चांगली गाय निघाली आपली साहिवाल, ती जगात चांगली गाय आहे. तर तिच्या त्या 60 लिटरच्या गाईचा जो नंदी असेल त्याचं सिमेंट्स आपल्या इथल्या 2 लिटरच्या गाईला दिलं तर तिच्यापासून तयार होणारी गोरी जी आहे ती 20 ते 25 लिटर पाणी तयार होईल. आता याच्यावर मी रामदेव बाबांना मागे लागलो होतो, तेही 500 कोटी टाकायला तयार आहेत. पण मला परवा चितेंनी सांगितलं की त्यांनी एका टेक्नॉलॉजीमध्ये आता ॲग्रीमेंट साईन केलं आणि म्हशी आणि गाईला ती अशी टेक्नॉलॉजी आहे की ते सिमेंट्स दिलं तर त्यातून गोरीच तयार होईल, म्हणजे गोरा नाही होणार. म्हणजे म्हैस असेल तर म्हशीला पण म्हैसच तयार होईल आणि गाय असेल तर गोरीच तयार, म्हणजे दूध देणारी तयार होईल. तर याच्यामुळे मी त्यांना असं सांगितलं की हे जे आहे याचं तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सने उद्घाटन करा. हे देशात जर झालं तर देश बदलेल. एक गाय एक कडुनिंबाचं झाड, देश बदलेल. त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी त्यांना खूप आवडतं आणि ते सतत विचार करत असतात. मी आपलं कुठलं बघत असतो. देशामध्ये काँग्रेसची जी सध्याची स्थिती आहे, तुम्हाला त्याच्याकडे बघून काय वाटतं? म्हणजे तुम्हाला काँग्रेसमुक्त भारत हे जे काही स्वप्न भाजपचं होतं त्या दिशेनं जात आहे असं वाटतं का? दुसरं असं की केंद्रामध्ये मोदी आणि अमित शहा हे दोघंजण आल्यानंतर ते दिल्लीच्या पारंपरिक पद्धतीचं जे राजकारण आहे त्याच्यापेक्षा वेगळं राजकारण करतात, त्यांच्याशी डील करणं काँग्रेसला कठीण जाते, त्यामुळे काँग्रेसची अवस्था. तुम्हाला जेव्हा विजय मिळतो ना तेव्हा तुमची प्रत्येक गोष्ट ही लोकांना आदर्श दिसते आणि तुमचा जेव्हा पराजय होतो ना तेव्हा तुमचा चांगला वाईट प्रत्येक निर्णय लोकांना वाईट दिसतो. आम्हाला मिळणारं यश जे आहे ते अनेक कार्यकर्ते, नेते, अमितभाई, नरेंद्रभाई सगळ्यांच्या प्रयत्नातून मिळालेलं आहे. पण एखादे कुठे अपयश मिळालं तर तुम्ही केव्हा आम्हाला उतरवाल खाली, काही भरोसा नाही. आता काँग्रेसचं कसं झालं आहे, एक गमतीने तुम्हाला सांगतो, महात्मा गांधीच म्हणाले होते की स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काँग्रेसला विसर्जित करा. पण नेहरूंनी ऐकलं नाही, इंदिरा गांधींनी ऐकलं नाही, राजीव गांधींनी ऐकलं नाही, सोनिया गांधींनी ऐकलं नाही, पण राहुल गांधींनी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की बापू तुमचं स्वप्न मी पूर्ण करेन. ते पूर्ण कामावर लागले आहेत आता. पण अशी इतकी दुर्गती काँग्रेसची का होती? परिवारवाद. बघा माणूस हा, तुम्ही एक गोष्ट मला एक तीव्र भावना आहे, हे जे आमदाराच्या पोटातून आमदार, खासदाराच्या पोटातून खासदार, मुख्यमंत्री पोटातून मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री, हे खरंच वाईट आहे. याच्यावर मी माझ्या मुलाला, माझे मुलं मुली कोणी राजकारणात नाही आहे, तर मी त्यांना एकदा माझ्याकडे काही लोकांनी याला आता काम द्या, तर मी म्हटलं त्याला विचारलं, त्याला म्हटलं बघ मी माझं जे काय ते सगळं तुम्हाला देणार, पण माझा मुलगा म्हणून तू राजकारणात येणार मला नाही आवडणार म्हटलं. मी पोस्टर चिकटवले, सायकल रिक्षावर अनाऊन्समेंट केली, मी कोणाचे कटआउट नाही लावले, मी कोणाला बायोडेटा नाही दिला, मी मेहनत करत राहिलो आणि त्यातून मला पार्टीने कार्यकर्ता म्हणून मान्यता दिली, मला काम मिळालं. तुला काम करायचं असेल तर तू खालच्या लेवलवर काम कर, लोकांनी म्हटलं पाहिजे तुला नेता तेव्हा तू बन. माझा नेता व्हायचा राजकारण होतं, त्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं आम्हाला तुमच्या भानगडीत पडायचं नाही, आम्हाला राजकारण करायचं कोणी नाही. आता काय की एखाद्याच्या मुलाला लोकांनी म्हणावं तिकीट द्यावं, बायकोला तिकीट द्यावं, ती गोष्ट वेगळी. आता काहीच नाही. म्हणजे मी एक दिवस एक चांगला तुम्हाला जोक सांगतो. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री होते, त्यांनी मला जेवायला बोलवलं. तर मी जेवताना म्हटलं एकदा बोलवलं, प्रणवदा
आप चाहे तो प्रधानमंत्री बन सकते हैं, राष्ट्रपति बन सकते हैं, पर आप कांग्रेस पार्टी के अध्यक्ष कभी नहीं बन सकते। बोले क्यों? बोला कांग्रेस पार्टी का अध्यक्ष पद गांधी परिवार के लिए आरक्षित आहे। ते हसायला लागले। बघा मी तुम्हाला एक सांगतो, त्यांनी राजकारणातल्या मुलांनी राजकारणी बनण्यात दोष नाही आहे। आता देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचे वडील होते गंगाधर फडणवीस, त्यांच्या जागेवर मी निवडून आलो। मी पार्टीत आलो तेव्हा मला त्यांनी माझ्या इलेक्शनला मी होतो पहिले 26 वर्षाचा होतो, त्याच्या घरी देवेंद्रच्याच घरी, हा लहान होता त्यावेळी, मी त्यांच्या घरी राहायचो, त्यांची आई मला जेवू घालायची रोज, वेस्ट नागपूरहून उभं होतो, मी पडलो त्या इलेक्शनमध्ये। पण देवेंद्र राजकारणात आल्यावर त्यांनी नाही कधी म्हटलं गेलं राजकारणात या। ते आजारी झाल्यावर मी त्यांच्या घरी गेलो आणि मी म्हटलं की देवेंद्रला आम्हाला राजकारणात देतो, विद्यापीठ लॉ कॉलेजमध्ये होता काम करायचा, तुम्ही याला पाठवा। तर ते म्हणाले त्याच्याशी बोला, त्यांनी नाही म्हटलं करा म्हणून। म्हणजे कसं आहे की एखाद्या वडिलांनी आईवडिलांनी म्हणा माझ्या मुलाला तिकीट द्या, आणि जनतेने किंवा कार्यकर्त्यांनी किंवा पक्षाने म्हणा की तुमच्या मुलाला राजकारणात टाका, यात फरक आहे। तेव्हा पक्षामध्ये असे लोक याच्यासाठी अडून बसतात, तेव्हा तुमची भावना काय असते मग याबद्दल? नाही, माझी तीव्र भावना आहे, तुम्ही ज्या पक्षात असं चालू त्याला ठोका, तुम्ही काही काळजी करू नका। हे जे परिवार, मी आता नागपूर महापालिकेच्या पण तुम्हाला मोकळेपणे मान्य करतो की आमची इच्छा असू नये, पण अनेक वेळा आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं। पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्राडिक्शन्स। आणि मी जर तुम्हाला म्हटलं की मी एवढं प्रखर बोलतो, पण मलाही कधी कधी अडचण होते आणि मलाही कॉम्प्रोमाइज करावं लागतं, हे मी स्वीकारतो। पण हे वाईट आहे, हे चुकीचं आहे, याच्याबाबतीत माझं कन्व्हिक्शन क्लिअर आहे आणि मला नाही पटत। हल्ली गेल्या काही दिवसांपासून फारच चर्चा जी सुरू आहे ती नारायण राणेंच्या बद्दल। माझे मित्र आहेत, तर मग त्यांच्याबद्दल कालही ज्या होते, चर्चा सुरू आजही आहेत आणि उद्या राहतील। मी माझी मैत्री सत्तेत कोण आहे किंवा त्याची परिस्थिती चांगली आहे की वाईट आहे बघून कधी ठरवली नाही। मी ज्याला हात दिला त्याला दिला, दोस्त आहे तर दोस्त आहे। राणे आणि मुंडे हे दोघेही माझे नेते होते, दोघांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं। राणे विधानसभेत विरोधी पक्षात मी भरती होतो आणि गोपीनाथराव होते, त्यामुळे मी त्यांना नेहमीच नेता मानत राहिलो आणि त्यावेळी मला त्यांच्याबरोबर काम करायचा आनंद मिळाला। राणेंनी शिवसेना सोडून म्हणून त्यांच्याकडे शेवटपर्यंत बसून होतो, पण ती परिस्थिती अशी होती, तर त्यामुळे आता त्यांनी कोणत्या पक्षात जावं, ते वेगळ्या मार्गावर आहे, मी वेगळ्या मार्गावर आहे, त्यांचा निर्णय त्यांना करायचा आहे, आमचा निर्णय आम्हाला करायचा आहे। ही गोष्ट मीडियाला मान्य नाही की दोन वेगळ्या राजकीय पक्षातली लोक ही उत्तम मित्र असतात, आपले असू शकतात। याच्यावर माझं म्हणणं काय, राजकारणाच्या पलीकडे तर जीवन आहे की नाही, आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध जोपासणं हे आवश्यक आहे। मी माझ्या कुठल्याही घरच्या प्रमुख कामाला दरवेळेला राणेंकडे येतो, पत्रिका द्यायला जातो, उद्धवजीकडे जातो, राज ठाकरेकडे जातो, शरद पवारांकडे जातो आणि अजित पवारांकडे जातो, आणि मी ज्यांचे जे मैत्री होती ती राजकारणाच्या पलीकडे मी मैत्री जोपासली, आणि ते कधी माझ्याकडे आले तर मी त्यांच्याही तसंच वागलो, तसंच वागत राहीन। मी कधी हिशोब नाही केला की याच्याबरोबर संबंध ठेवलं तर किती फायदा होतो, त्याच्याबरोबर समोर किती नुकसान होतं। एखाद्यामुळे मी डुबीन खाली तरी पण मी हात पकडला तर पकडला, मी कधी त्याला लपवणार नाही की हा माझा मित्र आहे। तुम्हाला एकदा तुम्ही मला खूप ठोकलं एकदा सगळ्या मीडियानी, एक नागपूरला हरिश्चंद्र धावडे म्हणून आहे, त्याला देवेंद्र, त्यावेळी मी अध्यक्ष होतो ऑल इंडियाचा आणि इलेक्शन होतं, ते हरिश्चंद्र धावडे ते एकेकाळी नागपूरचं मोठं प्रस्ताव होतं गुन्हेगारी क्षेत्रातलं, पण ते आम्ही विरोध, त्यांनी आमच्याबरोबर आले, माझ्याबरोबर त्यांनी खूप मदत केली मला, काँग्रेसच्या विरोधात त्यांना खूप त्रास झाला, त्यांनी सगळा धंदा बंद केला, आधी जुन्या केसेस वगैरे चांगलं बघायला लागले। मग तिकीट द्यायची वेळ आल्यावर रोज तुमच्या मराठी न्यूजमध्ये दिवसभर गडकरी फडणवीस तिकीट देणार का, तर देवेंद्र घाबरला, तो मला म्हणाला की ते मीडिया मागे लागली आहे तिकीट द्यायचं। म्हटलं तू माझं नाव सांग, लिहू दे म्हटलं माझ्या विरुद्ध जेवढ्याचं, मी हे धंदे नाही केले म्हटलं। ज्या माणसाने मला वाईट काळात साथ दिली, चांगल्या काळात तो मला विचारतो की आता तुम्ही मला साथ नाही देणार, मी अशी बेईमानी नाही करत म्हटलं। जेवढी टीका काय रोज लावू दे म्हटलं याला तळाकून न्यूज यांची, मी हात पकडला तिकीट दे म्हटलं त्याला, म्हणे पहा बरं म्हटलं काय नाही, माझं नाव सांग म्हटलं सगळ्यांना, ते मीडियालाही सांग म्हटलं, मी त्याला अध्यक्ष होतो भाजपचा, मग तुमच्या प्रतिमेवर पण प्रतिमा गेली गड्ड्यात म्हटलं, मी ते प्रतिमा वगैरे काही पण दे तिकीट म्हटलं, दिलं तिकीट। कारण मी एक लक्षात ठेवलं की ज्या माणसाने मला अडचणीच्या काळात मदत केली त्याला माझ्या चांगल्या काळात धुतकारणं मी नाही करणार। दुसरं, आज तिकीट द्यायचं, जुना काळ त्याचा काही चुका केल्या असतील, पण मी कधी पोलीस स्टेशनमध्ये चुकीचं काम करणाऱ्या माणसाला त्याचा सोडून द्या असं म्हणाला आजपर्यंत नाही गेलो। मी म्हटलं फार झालं तर म्हटलं की तुमच्या नियमात बसत असेल तरी जमानत करून द्या,
आणि म्हणून मी या गोष्टीची चिंता नाही केली कधी. पण त्यामुळे हे एक प्रकारे तुम्ही बीजेपीचं जे नवीन हे आहे माजी गुंड, त्या माजी गुंडांना बरोबर घेण्यात, तर त्याचंच तुम्ही समर्थन तुम्हाला करताय. बा मी तुम्ही काय व्हायचं त्या चर्चा चालू ठेव. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मी नागपुरात काँग्रेस BJP समोर 51 क्रिमिनल असतील जे माझ्या संबंधात आले आणि जे आज उत्तम नागरिक बनले. आमच्या इथे एक नाव नाही सांगत तुम्हाला, त्याने एका आमच्या महालातल्या टॉकीजचा गल्ला लुटला होता चाकू दाखवून, आणि पुढे तो इतका चांगला झाला की त्या बोलल्यात त्याला कुठे जर रात्री अपरात्री मुली जर त्याला म्हणे की आम्हाला घरापर्यंत सोडून द्या. माणूस हा परिस्थितीतून वाईट होत असतो, आणि समाज चांगला करायचा असेल तर समाजातली चांगली माणसं अजून चांगली झाली पाहिजे आणि वाईट माणसांना चांगलं बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा समाजात गुणात्मक बदल होईल. तुम्ही जर वाईट माणसाला धुतकारलं, हां वाईट माणसाला सुधारायचा, त्याच्या वाईट गोष्टी समर्थन नका करू. मी अनेक गोष्टी चुकीच्या केल्यात किंवा करतोय, तर मी सगळ्यांना सांगतो की ही चूक गोष्ट आहे, ही करायला नाही पाहिजे, पण परिस्थितीनुरूप ही करावी लागत आहे, याला नाईलाज आहे, पण ही नाही करायला पाहिजे. मला सांगा, नेते कुठून आकाशातून पडणार आहे? ज्या समाजामध्ये गुंड आहे, लोफर आहे, उचक्के आहे, अनपढ आहे, सुशिक्षित आहे, विद्वान आहे, व्हाईस चान्सलरला एक मत आहे, पान ठेलेवाल्याला एक मत आहे. मग आम्हाला निवडणूक जिंकायची असेल तर रेड लाईट एरियातही मतं पाहिजे ना. मी तुम्हाला माहिती आहे, आमच्या इथे एक रेड लाईट एरिया आहे, तिथल्या महिलांनी सगळ्या BJPच्या एक गडकरी साहेब इथे येतील तर मत मिळेल, नाही तर नाही मिळणार म्हणे. तर मला म्हणे बा तुमचे संबंध सगळ्या मिळलं माझे. मी तिथे सिमेंट रोड बांधला, गंगा जमुना सिमेंट रोड बांधला, लाईट लावले, पाणी नेलं, तर त्यांचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता. तर मी गेलो आणि ते गेल्यावर तिथे बसलो 100 जण. मी म्हणलं पत्रकार नका आणलं, हेच फोटो लावतील पुन्हा तिथे. बरं चुपचाप गेलो, सगळ्यांना बसलो, त्यांचे प्रश्न ऐकले, समजवले. ते म्हणते साहेब तुम्ही सांगाल तसं करू. दिले मतं सगळ्यांनी, आणि आम्हाला सगळ्यांची मतं पाहिजे असतात. मग आम्ही ढोंगीपणा का करतो? आमच्या नेतृत्वात आणि आमच्या संघटनेत एवढी ताकद असली पाहिजे की ज्याला आम्ही स्वीकारतो जे गुण वाढले पाहिजे आणि दोष कमी झाले पाहिजे. आणि म्हणून माणूस वाईट नसतो, परिस्थिती पण वाईट या असते. सगळ्यामुळं तुमच्याबद्दल म्हणजे बीजेपीच्या बद्दल पार्टी विथ डिफरन्स असं जे म्हटलं जायचं आता की गुंडापुंडांना घेऊन पक्ष मोठा होतोय अशी जी टीका होती, तर मग ती तुम्ही म्हणजे मुकाट सहन करण्याशिवाय तुमच्याकडे काही पर्याय कशाची टीका आहे? ती तुम्ही लिहित बसा ना, संध्याकाळी दाखवत जा, लिहिणारे लिहावं, बोलणाऱ्याने बोलावं. प्रश्न मला सांगा की माझ्या संबंधात येऊन एक वाईट प्रवृत्तीतला माणूस आमच्या पक्षात येऊन, हां ऑब्जेक्शनेबल काय मी तुम्हाला सांगतो, जो गुंड आहे, लोफर आहे, खुनी आहे, तो आमच्या पक्षातून पुन्हा जर तेच करत असेल आणि त्याला आम्ही नेतृत्व समर्थन करतो, आमचं चूक आहे. पण तो आमच्या पक्षातून जुन्या सगळ्या वाईट गुण सोडून तो चांगला वागत असेल आणि तो एक कार्यकर्ता म्हणून यावं ना. तुम्ही त्यांना लोकांच्या डोक्यावर का तिकीट देऊन का बसवता? मग तिकिटाचा स्टेरी अशी आहे बघा, जो जिंकून येईल त्याला तिकीट देतात. याला काय अर्थ आहे? म्हणजे असंच अर्थ आहे. नाही, हे अहो, चुकीचं आहे ना. जनतेला पण जर तुम्हाला, मला एक सांगा, हे चुकीचं आहे की नाही? मला कशाचं चुकीचं आहे? तुम्ही इतके उत्तम वक्ते आहात, अभ्यास हुआ, सगळं काही आहे, तुमच्यासारखा माणूस विधानमंडळ आला तर खूपच चांगलं होईल. पण तुम्हाला लोक तर मत नाही देणार तर काय करायचं? मग तुमच्याकडला कोणी पिऊन असेल तो तिथे पॉप्युलर होतो, त्याला काही बोलता येत नाही, त्याला लोकशाही माहीत नाही, तो निवडून येतो. मग जनता ज्याला चॉईस करतात त्याला तिकीट द्यावं लागतं, हे सत्य आहे. आता आम्हाला माहिती आहे याच्यात काय दोष आहेत, पण वी हॅव टू ॲक्सेप्ट इट. इट इज द ग्राउंड रिॲलिटी ऑफ द पॉलिटिक्स. कारण शेवटी आमची इज्जत केव्हा येईल? आमची मेजॉरिटी आहे 282 म्हणून तुमची इज्जत आहे. आम्ही समजा अगदी इमानदार, प्रामाणिक, सज्जन, बिलकुल साधू संत दिले तिकीट, सगळे डिपॉझिट जप्त झाले. तुम्ही बोलवाल का मला देश माझ्या कट्ट्यावर? कोणीच बोलवणार नाही. आम्ही जिंकलो म्हणून आमची किंमत आहे. म्हणजे जिंकण्यासाठी काही केलं कराय म्हणजे ते क्षम्य आहे. उमेदवार जो निवडणुकीत जिंकतो त्यालाच त्याला तिकीट मिळतं. उत्तम कार्यकर्ता असतो त्याला चांगला त्याचे इलेक्टिव्ह मेरिट वाढवले पाहिजे आणि इलेक्टिव्ह मेरिट ज्याचे आहे त्याला चांगलं कार्यकर्ता बनवलं पाहिजे. त्याच्यामुळे हे ऑब्व्हियसच आहे. काय त्याचा क्रायटेरिया? त्यांनी काय हाफ मर्डर करायला पाहिजे, खिसे कापायला पाहिजे, त्यांनी अजून काय गुन्हेगारी स्वरूपाचे त्यांनी काही असे क्रिमिनल ॲक्ट करायला पाहिजेत, हाफ मर्डर करायला पाहिजेत, रॉबरी करायला पाहिजे, मग भाजपमध्ये आलं. आत्ताच्या परिस्थितीत भाजप सगळ्यांचा आवडता पक्ष आहे. मग तुम्ही तिकीट देणार, तो निवडून येणार, त्याला जनता स्वीकारणार. इतकं सोपं आहे? बिलकुल सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो, आता नावासेच सोपं केसेस नाही सांगत. एक गुड पर्सन इन ए बॅड ॲटमॉस्फिअर, तो माणूस जो होतो चांगला माणूस वाईट होतो, आणि वाईट माणूस चांगल्या वातावरणात असतो तो चांगला होतो. आज तुम्ही चांगले आहे कारण तुम्हाला चांगले शिक्षक मिळाले, तुम्हाला चांगले आईवडील मिळाले, तुम्हाला चांगलं इन्व्हायरमेंट मिळालं. पण उद्या जर तुमच्याच मोहल्ल्यात तुम्हाला जर हे नसतं मिळालं, कधी दोस्त वाईट मिळाला असता तर तुम्ही वाईट मार्गाला लागले असते. बघा,
गुन्हेगारीच्या त्याच्यासाठी गडकरी साहेब, त्याच्यासाठी ज्युडिशियरी आहे, सिस्टीम आहे, त्याला सजा देणारी एक यंत्रणा आहे वेगळी. तिकडे जायचं, तुम्हाला असं सुधारग्रह वाटतं का आहेत ते का त्याला ज्युडिशियरीतून- राजकारणात आणायचं आणि पवित्र करायचं? ज्युडिशियरीतून, सिस्टीममधून माणसं दुरुस्त होऊ शकतात असं वाटतं का? राजकारणामध्ये आल्यावर होणार आहेत, मी भाजपमध्ये तुम्हाला आल्यावर हो होणार मी आहेत. तुम्हाला अशा 100 केसेस सांगतो. तुम्ही याच्यावर खरंच रिसर्च करून खोलात जा. बघा, चुका कोणाच्या हातून होतात? चुका कोणाच्या हातून होतात? गुन्हेगारांच्या बद्दल एवढं सॉफ्ट कॉर्नर का? मी गुन्हेगार फक्त बघा, निवडून येतात म्हणून. ऐकून घ्या. एका माणसाला घेतल्यावर तो माझ्या संबंधाला जो गुन्हा करत असतील तर त्याला बिलकुल ठोकलं पाहिजे. त्याला आतमध्ये घाला, काही काळजी करू नका. भाजप चाल तरी घाला. परंतु एखादा वाईट माणूस जर मी फार कन्व्हिक्शनचा रिजिड आहे बरं. म्हणजे मला काही बाबतीमध्ये मी अतिशय आयडिओलॉजी ओरिएंटेड कन्व्हिक्शनवाला आहे. हे चालते मला, हे नाही चालत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता मला काही मुलं मिळाले, काही आता मी नागपुरातल्या ओल्ड पार्टमध्ये राहतो. तिथे झोपडपट्ट्या आहे आणि आता सगळे तिथून कार्यकर्ते आहेत. आता मी दारू नाही पित, मी दारूबंदीचा कट्टर समर्थक आहे. पण उद्या जर कोणी दारू पिणारा, मी म्हटलं की दारू पिणारा आणि मांस खाणारा पार्टीत नाही येणार, असं कसं होईल? आता ते प्रश्न उदाहरण थोडंसं गैरलागू होतं नाही, असं आता वाटत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, वाईट ते वाईट, एखाद्या वाईट माणसाला घेऊन भाजपमध्ये येऊन तो पुन्हा तसेच धंदे वाईट करत असतील तर भाजपला आणि भाजप नेत्यांना सोडू नका. पण येणारा माणूस भाजपच्या धाकामुळे आणि नेत्याच्या सहवासामुळे तो वाईट माणूस जर चांगला वागत असेल तर तुम्ही जरूर मान्य करा. मी तुम्हाला, आमच्या पार्टीत गुंडागर्दी चालणार नाही, आमच्या पार्टीत करप्शन चालणार नाही, आमच्या पार्टीत कोणाचा खून केलेला चालणार नाही, आमच्या पार्टीत कायदा हातात घेऊन कर्मचाऱ्याला मारहाण केलेली चालणार नाही. पण उद्या जर एखाद्याने मारलं असेल तर त्याला आम्ही घेऊन त्याला सांगू हे आमच्याकडे नाही चालणार. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, मी घाबरत नाही याला. माणूस हा परिवर्तनशील आहे. अतिशय चांगला माणूस आहे, तो एखाद्या दिवशी वाईट कृत्य करतो. आणि एखादा वाईट माणूस असेल ते चांगलं कृत्य, आपण सिनेमातून कथांतून दाखवतो, माणूस बदलू शकतो, त्याला बदलवलं पाहिजे. मला सांगा, वाल्मिकी रामायण लिहिण्याच्या आधी त्यांचं चरित्र कसं होतं? ते बदलले ना. मग का नाही माणसं बदलू? म्हणून समाजाला जर तुम्हाला गुणात्मक परिवर्तन करायचं असेल तर समाजातल्या माणसांना स्वीकारायला पाहिजे, त्या स्वीकारलेल्या माणसांना चांगलं बनवायला पाहिजे आणि त्यांना चांगलं बनवून उत्तम नागरिक बनवलं पाहिजे. तेव्हा देश आणि समाज चांगला होईल असं मला पण प्रामाणिकपणे वाटतं. याच्यामध्ये वाल्याचा वाल्मिकी करताना जे वर्षानुवर्ष ज्यांनी आपली उभी हयात तुमच्यासाठी, तुमच्या पक्षासाठी दिली, अशा प्रामाणिक निर्लस काम करणाऱ्या, आणि तो अगदीच असा नसेल की तो फारच डावा आहे आणि ज्याचा अगदीच डिपॉझिट जो पंटीवर लढायचा तसा असेल, तो तिथंपर्यंत आलेला आहे, त्याला डावलून जेव्हा तुम्ही वाल्याचा वाल्मिकी करायचा असं म्हणून जेव्हा वाल्याला संधी देता, तेव्हा ह्या माणसाचा आणि असे हजारो लाखो कार्यकर्ते असतात त्यांच्यावर आपण अन्याय करतो, हे का नाही लक्षात घेत? पहिली गोष्ट अशी आहे की जो कार्यकर्ता गुणवत्तेचा असतो, निवडून येतो, त्याला पहिलं आम्ही कसं करतो मला इलेक्शनमध्ये, पहिल्यांदा इलेक्टिव्ह मेरिट निवडून जिंकून कोण येतं सर्वे ठेवतो आणि तो बघतो. नंतर दुसरा क्रायटेरिया असतो पार्टीचं इतके वर्ष काम करून निष्ठेने कोण आहे तो बघतो. आणि निश्चित येणारा कार्यकर्ता तिथं थोडा 5-10% त्याला प्रायोरिटी देतो. म्हणजे पहिला प्रयत्न हा असतो की आपला जो कार्यकर्ता आहे त्यालाच निवडून आणायचा. आणि मी तुम्हाला अनेक कार्यकर्ते सांगेल की त्यांना आम्ही तिकीटं दिली आहेत. पण आता प्रश्न असा आहे की खूप उत्तम कार्यकर्ता, एक दुर्भाग्याने राजकारणाचं एक कॉन्ट्रडिक्शन आहे, जे उत्तम आहे, चांगले आहे, प्रामाणिक आहेत ते निवडून येत नाहीत, आणि जे निवडून येतात त्यांच्यापाशी सगळ्याच गोष्टी जुळतात असं होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला निवडणूक ही जिंकण्याकरताच लढायची असते आणि हे कुठल्याही पक्षात तुम्ही जा. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे आम्ही किती मी जातपात नाही बाळगत. म्हणजे आमच्याकडे विदर्भातल्या राजकारणात तर मी कोणी जात बोलतो हे हाकल बाहेर म्हणतो याला, तर जातपात काही नाही म्हणतो. पण आता मला माहिती आहे की तरी जात आहेच, जी जात नाही ती जात आता मी नाही पाळत. पण तुम्ही जर मला विचारलं तर मी बाळासाहेब ठाकरे बघितलेत. मी तुम्हाला त्यांच्या माझ्या आयुष्यातलं एक इन्सिडेंट सांगतो. अमरावती लोकसभेची सीट होती त्यावेळी, ते तिथून एक खासदार म्हणून त्यांनी तिकीट द्यायला चालू होतं, गुडे, त्यांचे 200 लोक नाही परिवाराचे. तर मी बाळासाहेब त्याच्या जातीचे काहीच नाही, तो 200 लोक आहे, सगळं देशमुख पाटलाचं आहे अमरावती, हे जिंकून नाही येणार म्हटलं. तो हे नितीन म्हणे फालतू गोष्टी शिकवू नको मला, माझा सैनिक जो आहे तो उभा राहील म्हणे, हे तू भाजपमध्ये लाव. त्याने मला सुनावली, मला सांगू म्हणे तू. मी बाळासाहेबांना याकरता आजही याद करतो. जातीयवादाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने आपल्या शिवसैनिकाला विचार न करता निर्णय करणारा बाळासाहेबांसारखा मी नाही पाहिला. पण शेवटी परिस्थिती अशी असते
की मी हे कबूल करतो की आम्ही विचार करतोच की इतके कुणब्यांना दिले, इतके तेल्यांना दिले, इतके मराठ्याला दिले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाळ संपत आलेला आहे आणि आता अशा चर्चा सुरू झाल्यात. अगदी अडवाणींपासून ते मोहन भागवतांपर्यंत सगळ्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तुम्ही दिल्लीत असता, तुम्हाला जर अशी कल्पना असेल की मोहन भागवतांचा कुठून प्रश्न आला? नाही, ते शिवसेनेनं सांगितलं की आम्ही सपोर्ट करू. जर हे त्यांना. पण तुम्ही या रिकामटेकडे चर्चा आहे. शिवसेना मोहन महत्त्वाचा भागवत पक्ष हे आहे. संघाचे प्रचारक आहेत, सरसंघ चालक आहे. त्यांच्या स्वप्नात विषय नाही, त्यांना व्हायचं नाही, काही घेणं देणं नाही. तुम्ही आपले पण लाल शिवसेना चर्चा. असं का करताय मग? शिवसेनेनं असं का नाव ते सुचवलं? त्याला जाऊन विचारा. तुमचा एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहे. असं आहे, मोहन भागवत मी त्यांच्यावर काम केलं ते माझे प्रांत प्रचारक होते. ते निस्पृह निस्वार्थी समर्पित स्वयंसेवक आहे. ते आयुष्यात कधी स्वीकारणारही नाही, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांचं जीवन, त्यांचं वागणं हे वेगळं आहे सगळं. नाही, अडवाणी हे राष्ट्रपती पदासाठी योग्य उमेदवार आहेत असं तुम्ही एकदा म्हटलं होतात. तर आता अडवाणींच्या नावाची चर्चा आहे. अडवाणींना आम्ही राष्ट्रपती म्हणून बघायचं. सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये अजून राष्ट्रपतीच्या बाबतीत उमेदवार कोण आहे याची चर्चा अजून सुरू झालेली नाही आहे. आणि चर्चा जेव्हा सुरू होईल तेव्हा सगळ्या बाबतीत आम्ही विचार करू. अडवाणी झाले तर तुम्हाला आवडतील? अडवाणी राष्ट्रपती झाले तर? असं आहे, शेवटी पक्ष ज्याचा निर्णय घेईल तो होणं हे मला आवडणारच आहे. नितीनजी, आपल्या कामाचा झपाटा कौतुकास्पद आहे. आपण रोज 22 किलोमीटरचे रस्ते बांधत आहात. अनेक पुलांची निर्मिती सुरू आहे. कधी आपण भाजप आणि शिवसेनेमधला मैत्रीचा पूल पुन्हा निर्मिती हवी असं यासाठी किती प्रयत्न सुरू आहे? असे की आता मी दिल्लीत राहतो, मला उद्धवजींनी म्हटलं की पूल बांधा तर मी पूल बांधीन, आणि देवेंद्रजीने म्हटलं बांधा तर बांधीन. सध्या दोघांनाही पण मी बांधायची काही गरज नाही आहे. त्यामुळे मी दिल्लीत खुश आहे, ते इथे खुश आहेत. 15 साली 3,228 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 16 साली 3,500. 2.5 वर्षात 9,000 शेतकरी महाराष्ट्रामध्ये त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. ही खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे. उत्तर प्रदेशामध्ये कर्जमाफीची घोषणा भाजप करू शकतं, आश्वासन देऊ शकतं. महाराष्ट्रात हे शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, कर्जमाफीतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाही थांबणार. हे या विधानसभेतले हे बेंचेस असे आहेत की जे इकडले तिकडे बसतात तेव्हा तेच बोलतात, ते तिकडले इकडे बोलतात तेव्हा तेच बोलतात. मी पण होतो विरोधी पक्षनेता. महाराष्ट्रातला खरा प्रश्न पाण्याचा आहे. देशामध्ये हरियाणा, पंजाबमध्ये 96-98% सिंचन आहे, इरिगेशन आहे. सगळ्यात कमी सिंचन झारखंडमध्ये 5.6% आहे. महाराष्ट्रात 18.8% आहे. जोपर्यंत 50% इरिगेशन होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही. कर्जमाफी जस्टिफाईड आहे, पण कर्जमाफी हा उपाय नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला आज कशाला किंमत आहे, काय लावल्यामुळे शेतकऱ्यांना इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे, उत्पादन खर्च कमी कसा करता येईल, उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग कसे स्थापन होतील, याचं जोपर्यंत प्रोफेशनल प्लॅनिंग करणार नाही तोपर्यंत प्रश्न नाही सुटणार. आणि म्हणून कर्जमुक्ती झाली पाहिजे. आणि त्याच्यात काय करता येईल ते महाराष्ट्रात असेल तर देशात पण झाली पाहिजे, देशात उत्तर प्रदेशात होणार असेल तर. आणि म्हणून ती व्हावी याच्याकरता मी पण प्रयत्न करेन. तुमच्या डायरीमधलं एक आश्वासन सगळ्यांनी लिहून ठेवलेलं आहे, ते म्हणजे तुमची घोषणा आहे की सगळी छोटी राज्य झाली पाहिजे आणि वेगळ्या विदर्भाचा सुद्धा तुमचा अजेंडा आहे. तर त्यासाठीचा मुहूर्त कधी तुमच्या डायरीत लिहून ठेवले नाही आहे? येतं का? मुहूर्त नाही शोधला. असं आहे, भारतीय जनता पार्टीने भुवनेश्वरच्या कार्यकारिणीत 1997 साली हा ठराव पास केला. 97 आधीच केला की छोट्या राज्याचं समर्थन केलं. आता भाजपचा हा निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे जेव्हा कोणी तुम्ही मला विचारता, देवेंद्रजींना मला, तेव्हा आम्ही उत्तर देतो की आम्ही छोट्या राज्याचे समर्थक आहोत. आता राज्य करण्याचे 2 मार्ग आहेत, कारण त्याला घटनादुरुस्ती करावी लागते. 75% समर्थन लागतं. काँग्रेस पार्टी जर लोकसभेत समर्थन करेल तर आम्ही करू आणि त्यावेळी विदर्भाचं राज्य होईल. तेव्हा दोघांचं समर्थन पाहिजे त्याकरता. नितीनजी, गोव्याचा पॅटर्न जो आहे तो थोडासा आत्ता समजा पुढच्या काही महिन्यामध्ये गुजरातचे पण इलेक्शन आहेत, समजा तिथं अशी परिस्थिती निर्माण झाली तर काही लोक म्हणले की नाही मोदी आले तरच आम्ही पाठिंबा देऊ. ते म्हणला ना की प्रेमात आणि राजकारणात सगळ्या गोष्टी फेअर आहेत. बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, युद्ध लढायचं असतं जिंकण्याकरता, निवडणूक लढायची असते जिंकण्याकरता. आता कोणत्या मर्यादेपर्यंत कोणती गोष्ट करायची पक्षाने आणि व्यक्तीने त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा देर इज अ डिफरन्स बिटवीन स्ट्रॅटेजी अँड कन्व्हिक्शन्स. कन्व्हिक्शन्स बरोबर कॉम्प्रोमाइज होत नाही, पण स्ट्रॅटेजी वेळेनुरूप बदलत असते. आणि शेवटी देर इज नथिंग लाईक सक्सेस. गोवा पॅटर्न काही चुकीचं केलं नाही.
कोणाला पैसे दिले नाही, काही अनकॉन्स्टिट्युशनल काम केलं नाही, काही त्याच्याबद्दल नाही. अनैतिक काम केलं नाही. की पर्रीकर आले तरच आम्ही पाठिंबा देणार, तसं समजा उद्या शिवसेना म्हणली की गडकरी आले तरच आम्ही या सरकारमध्ये राहणार. मी महाराष्ट्रात येणार नाही. माझे दोर मी कापलेत. हे तर मला चुकूनही, म्हणजे आता अशी शक्यताही नाही नसेल ना, देवेंद्र चांगलं काम करतात आहे. पण आता मला बद्रीनाथ केदारनाथचा रस्ता, माझा एक वेगळा स्वभाव आहे. मी जेव्हा मुंबई पुणे हायवे बांधला तेव्हा वेळासाठी त्या मागे लागलो. आता मला 11 एक्सप्रेस हायवे बांधायचे आहे. मला मुंबई आपला बद्रीनाथ केदारनाथ गंगो हिमालयाचा रस्ता बांधायचा आहे. मी तिकडे मानस सरोवरचा रस्ता बांधतो आहे. MiG-26 हेलिकॉप्टरवरून मी तिकडे मशीन उतरलं ऑस्ट्रेलियातून आणलं. तिथे माझी जायची हिंमत नाही होत आहे. ते हिमालय कापून राहिले आहेत. ते पितोरागडवरून तो रस्ता बांधायचा आहे. आता माझ्या आयुष्यातले माझे जे प्लॅन होते ते बदलले. महाराष्ट्रात होतो तर मुंबई पुणे होता, आता तिकडले प्लॅन आहे. आता मला वाटतं की माझ्या आयुष्यात या देशाकरता मी या गोष्टी ज्या ठरवल्या या झाल्या पाहिजे, त्या पूर्ण करणं आता हेच माझ्याकरता मिशन आहे. पण आम्हाला खात्री आहे की जसं मनोहर पर्रीकर जितके निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते होते तितकेच निष्ठावान तुम्ही पण आहात. त्यांच्याही अनेक योजना होत्या पण पक्षानं सांगितल्यावर ते आले. त्यामुळं भविष्यामध्ये अशी येऊ न वेळ कदाचित, पण जर आली तर हरकत नाही. नाही, मला नाही यायचं. कुठल्या पार्टीने सांगितलं तसंच जनरली मी पार्टीने जे सांगितलं ते काम केलं, संघाने सांगितलं ते काम केलं. पण मी 2 गोष्टी ठरवल्या. आता मी पक्षाचं मध्ये मला अध्यक्ष होऊ शकतात वगैरे म्हणून काही बोलायला, तर मी म्हटलं मी काय बोललो ते नाही सांगत, पण मी म्हटलं तुम्ही हात जोडतो, मला अध्यक्ष नाही व्हायचं. मला आता पुन्हा अध्यक्ष व्हायचं नाही आणि मला पुन्हा महाराष्ट्रात तुकून यायचं नाही. मी दिल्ली हेच माझी डेस्टिनी आहे. मी तिथे खुश आहे आणि महाराष्ट्राच्या करता मात्र मी कधी विसरणार नाही. आणि या 50 वर्षात महाराष्ट्रात जेवढं मिळालं नाही तेवढं मी माझ्या 5 वर्षात महाराष्ट्राला देईन. पण हे 3 लाख कोटी रुपयाची कामं. पण हे जेव्हा तुम्ही असं म्हणता की महाराष्ट्रात परत यायचं नाही, तुम्हाला आता महाराष्ट्र छोटा वाटायला लागलाय का? मी एवढा कधी कॅल्क्युलेशन केलं नाही, विचार केला नाही. एक काम केलं, एक काम करा. आता मी एक तर दिल्लीत गेलो तर दिल्लीत गेलो. इकडे देश दिसतोय नाही, एवढा मोठा माणूस नाही मी. फार फिलॉसॉफी आहे, देश दिसतोय आता असं काही नाही. जिथे रमलो तिथे रमलो, जे आवडलं ते खाल्लं, जसं पाहिजे तसं वागलो, जे कपडे घालाय ते घातले. बस मी आपलं आयुष्य आपल्या हिशोबाने जगतो, असंच जगत राहीन. जिंकलो तरी ठीक, हारलो तरी ठीक, चांगलं म्हटलं तरी ठीक, वाईट म्हटलं तरी ठीक. आपल्या याने जात राहायचं आणि मला आनंदाने आयुष्य जगायचं. नितीनजी, शेवटचा प्रश्न. तुम्ही आत्ताच म्हणाला जिथे राहिलो तिथे आवडीने खाल्लं, तुम्ही चवीने खाणारे आहात असं ऐकतो, जरी शाकाहारी असलात तरी. दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्रातलं कुठल्या शहरातलं कुठलं खाणं तुम्हाला फेवरेट आहे आणि आम्ही पण ते जाऊन चाखावं? फक्त अट एवढीच आहे, ते साधं आणि कमी पैशातलं. आता पण काय झालं की मी नेहमी फुटपाथवरच खातो आणि स्टॉलवर छोट्या दुकानात. मला ज्या दिवशी सत्कार झाला माझा ओबेरायमध्ये, त्या दिवशी पण मी सुखसागरमध्ये येऊनच खाल्लं. त्याच्यामुळे आणि मी आत्ताच त्या एका कार्यक्रमात होतो, मी त्यांना म्हटलं चहा आणायचा असेल तर टपरीहून आण म्हटलं, अद्रक टाकून उबाळला चहा. पहिली गोष्ट, आता माझी इमेज होती, अर्थात मी खातही होतो त्यावेळी, पण आता माझं वजन 30 किलो कमी झालं आहे, तुम्हाला अनुभव देईल. आता मी जास्त खात नाही, पण माझी नियत कमी नाही झाली खायची. मला इच्छा आहे खायची, तर मी आता थोडं बहुत खातो. मुंबईमध्ये आता मी प्रकाशमध्ये जायचो, आस्वादमध्ये जायचो. आता माझ्याजवळ प्रॉब्लेम काय झाला आहे की आता माझ्याजवळ 50 पोलीसवाले आहेत, Z+मध्ये आहे. आता मला लाज वाटते की मी त्या हॉटेल सुखसागरमध्ये गेलो, ते पोलीस बाहेर, तर मी काय करत होतो, इथून वरळीला जाईल, सगळ्या पोलिसला सांगेन की आता झोपायला गेलो, तुम्ही जा घरी वरतून पाहत गेले सगळे की 2-4 लोक चुपचाप निघून मग सुखसागर, मग पुढे जायचं तर जायचं. मग सुखसागर रिजनेबल हॉटेल आहे, प्रकाशही आहे, आस्वादही आहे, इथे काही फार हे नाही आहे. नाही, पण तिथं गेल्यानंतर तिथं चाखायचं काय तेही सांगा, म्हणजे तुमची काय फेवरेट आहे ते? तुम्ही दोन्ही ठिकाणी मिसळ चांगली आहे, थालीपीठ चांगलं आहे, आणि तिकडे पुलाव चांगला आहे, पावभाजी चांगली आहे, पिझ्झा चांगला आहे सुखसागरमध्ये. खरं तर राजकीय जीवन बऱ्यापैकी नीरस समजलं जातं, पण आपली खवय्येगिरी, आपलं गाणं म्हणजे गाण्याची आवड, या सगळ्यामुळे एक वेगळा आनंद आपल्या आयुष्यात भरून राहिला आहे. तो तसाच राहो. आगामी सगळ्या प्रोजेक्टसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आणि कट्ट्यावाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना माझ्या खूप शुभेच्छा. नमस्कार. तर जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा.